मग एक लक्षात घ्या, जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता, तसं वाघ्या कुत्र्या सुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही। प्रश्न असा आहे की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का, तर हो आहे। त्यावर वादविवाद झाले का, तर ते झाले। वाघ्या ऐतिहासिक आहे की अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे। त्यामुळे दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाघ्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल। पण सध्याची आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, अंतिम आठवडा प्रस्ताव आज सुरू होणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्रा यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम देणं सरकारचं कर्तव्य आहे आणि संभाजीराजांनी जर काही शंका व्यक्त केली असेल तर त्याचं निराकरण इतिहास संशोधकांची एक टीम म्हणून सरकार करणार। यापूर्वी देखील या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरतून अनेक वाद जे आहेत ते निर्माण झालेले होते। वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो आहे तो पेशवेकालीन आहे आणि अलीकडचा आहे असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे। आणि इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर संपूर्ण वैयक्तिक आयुष्य बघितलं आणि वाघ्या कुत्रा यांचा कुठेही दुरान्वय जो आहे तो संबंध नाही, त्यामुळे हे इतिहासाला धरून नाहीये असं त्यांचं म्हणणं नाही। इतिहासामध्ये कुठेही तत्कालीन संदर्भ साधनामध्ये वाघ्या शिवाजी महाराजांच्या सोबत असल्याची, वाघ्या कुत्रा असल्याची अशी कुठलीही नोंद नाही। शिवरायांच्या समकालीन चरित्र साधनांमध्ये जेदे शेकावली, जेदे करीना, राधा माधव विलास चंपू शहाजीराजांचं चरित्र जे लिहिलेलं आहे, त्यानंतर परनाल पर्वत ग्रहणाख्यानम अशी जी काही तात्काळ संदर्भ साधनं सापडतात त्यात कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही। 1930 नंतर वाघ्याचं शिल्प रायगडावर उभारलं गेलं हे खरं आहे। शिवाजी महाराजांसोबत आयुष्यभर सिंहासारखी माणसं होती, ज्यामध्ये वीर बाजी पासलकर असतील, हंबीरराव मोहिते असतील, त्यानंतर नेताजी पालकर असतील, मानकोजी दहातोंडे असतील, त्यानंतर बाजीप्रभू असतील, मुरारबाजी असतील, तानाजी मालुसरे असतील, जिवाजी महाले, शिवाजी काशीद अशी असंख्य नावं सांगता येतात जी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सिंहासारखी, वाघासारखी खांद्याला खांदा लावून लढली। मात्र वाघ्याचा संबंध हा 1930 नंतरचा आहे आणि अनेक आंदोलनं या संदर्भात होत आहेत। फक्त असं आहे की वाघ्याची जे शिल्प आहे ते शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या म्हणजे जे समाधींचं हाईट आणि शिल्पाची हाईट असं उंचावर आणि शिवरायांची समाधी खाली, म्हणून सूर्य ज्यावेळेस मावळतीला जातो त्यावेळेस त्या वाघ्याच्या शिल्पाची सावली हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पडते। हे मात्र चुकीचं आहे। त्यामुळं वाघ्याचं शिल्प ऐतिहासिक की अनऐतिहासिक तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही, हे मात्र खरं। लिखाण होतं ते बंदी, ती पुस्तकं जी आहेत ती महाराष्ट्र शासनाने त्यावरती तात्काळ बंदी आणावी तुमचं मत होतं। राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास असेल आणि त्याचसोबतच इतरही पुस्तक आहेत। सावरकरांचं 6 सोनेरी पान पुस्तक जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांचा अवमानकारक अशी विधानं त्यात करण्यात आलेली आहेत। त्यामुळे ही सगळी पुस्तकं बॅन करावी अशी तुम्ही मागणी केलेली होती। जी यादी मी माननीय गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना दिली आणि त्या दिवशी महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात एक कठोर कायदा करावा, संभाजी महाराजांची तैलचित्र ही विधान भवन आणि मंत्रालयात असावी, संभाजीराजांच्या इतिहासात आधारित इतिहासावर छत्रपती संभाजी महाराज चरित्र साधन समिती सरकारने गठीत करावी। त्याच प्रकारे संभाजी महाराजांवरचं जे विकृत लिखाण आहे ते आता जे महाराष्ट्र शासन प्रकाशित करते आहे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेवर किंवा शासकीय मुद्रणालयामध्ये मिळतं ते आहे राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रजांचं राजसन्यास। राजसन्यासप्रमाणेच बेबंदशाही, येथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते, त्यानंतर थोराताची कमळा, मोहित्याची मंजुळा अशी 50 चित्रपट आणि 40 बदनामीकारक नाटकं यावर बंदी आणण्याकरता सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहे। या अधिवेशनाचं ते सांस्कृतिक फलित मी असं म्हणतो की पहिल्या दिवसापासून जो आपण पाठपुरावा करतो, विशेषतः याच्यामध्ये सर्वात जास्त श्रेय कोणाचं, तर ते पत्रकार बांधवांचं श्रेय आहे की पत्रकार बांधवांनी राम गणेश गडकरींचा मुद्दा जर लावून धरला नसता किंवा त्यातलं विकृत लिखाण
जर जनतेसमोर आणलं नसतं तर कदाचित त्याचं गांभीर्य आलं नसतं. पण माननीय राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तो शब्द दिलाय आणि तात्काळ ते साहित्य हटवण्याला सुरुवात होते, याचा मला आनंद आहे. सावरकरांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या आधारित जे चुकीचं, ज्यांनी कोणी संभाजी महाराजांबद्दल चुकीचं लिखाण केलं असेल त्या सर्व लिखाणावर सरकार बंदी आणणार आहे. कुणाल कामरा सौगाते मोदी हे किट भाजपच्या सौगाते मोदी सौगाते किट नावाचं मोदी हे सगळ्या मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्तानं देशभरामध्ये याचं वाटप केलं जाणार आहे. जसं आनंदाचा शिधा दिला जात होता तसं हे दिलं जातं. यावर आपण प्रतिक्रिया काय? मोदींचं मुस्लिम प्रेम यातून उफाळून येत आहे, याच्यावरती काय? नाही बघा, त्यांच्या पक्षांनी किंवा त्यांनी काही मुस्लिमांचा कायम विरोध केलेला नाही. काही एक दोन लोक करतही असतील, पण एक लक्षात घ्या, मुख्तार अब्बास नकवी आणि शाहनवाज हुसेन हे त्यांच्या पक्षाचे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत. आणि ईदच्या निमित्तानं जर ते सौगाते मोदी असं वाटप मुस्लिम बांधवांना करत असतील देशभरात, तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे. मोदींनी खरं तर भाजपच्या नेत्यांना समज देणं गरजेचं आहे का? त्यांच्याच पक्षातले जे मंत्री आहेत, आमदार आहेत, ते सातत्यानं द्वेषपूर्ण भाषण मला असं वाटतं त्यांच्या पक्षातले जे मंत्री आहेत, त्यांच्या पक्षातले जे आमदार आहेत, जे सातत्यानं मुस्लिम द्वेष करतात, ते जेव्हा इकडे येतील विधान भवनला, तेव्हा त्यांना सौगाते मोदी या विषयावर आपण प्रश्न विचारावा. परंतु ना टी राजासारखा एक व्यक्ती आहे जो भाजपचा नेता आहे, तो सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातो आणि प्रक्षोभक भाषणं करतो. हैदराबादेत देखील तशीच भाषणं करतो. त्यांच्या भाषणामुळे दंगली उसळतात. नागपूरची देखील अलीकडेच अशी दंगल झाली आहे. त्यामुळे या नेत्यांना समज द्यावी मोदींनी किंवा त्यांच्या शीर्षत्व नेतृत्वानी, असं वाटत नाही का? नाही वाटतं. टी राजा हा जसा कोरटकर चिल्लर आहे तसा टी राजा सुद्धा तितकाच चिल्लर आहे. टी राजाला मी चॅलेंज केलं होतं की औरंगजेबाची कबर पाडायला त्यांनी यावं. त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि मी वाट पाहतोय की तो औरंगजेबाची कबर पाडायला बुलडोजर घेऊन कधी येतो. म्हणजे अशा प्रकारे हिंसक बोलणं, अशा प्रकारे प्रक्षोभक बोलणं हे टी राजाचा एकंदरीत स्वभाव. आणि एकटा टी राजावरून त्या पक्षाचा मोजमाप करता येणार नाही. पण महाराष्ट्रात सुद्धा अनेक टी राजे आहेत. त्यांना सुद्धा त्यांच्या पक्ष नेतृत्व आणि त्यांचे पक्षश्रेष्ठी हे त्याला समज देतील अशी मला अपेक्षा आहे. महाराष्ट्रातले टी हे माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला त्या टी राजांची यादी माहीत आहे. त्यामुळं त्या टी राजांना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समज देतील. जाऊ द्या कुणाल कामरा, त्याला म्हणा शेतकऱ्याबद्दल बोल राजा. शेवटचा दिवस आहे. पूर्ण अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्याकरता आम्ही सातत्याने धडपड केली. आम्ही प्रश्न मांडले, तुमच्या माध्यमातूनही पोहोचवलं. पण अजूनही 20% कांद्यावरची निर्यात हटली आणि त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला. पण कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, हरभरा उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, ह्या शेतकऱ्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. ते या अधिवेशनाचं फलित असायला पाहिजे. आजच्या 260च्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आम्ही परत जे विषय राहिले ते आजच्या दिवसात जेवढे मांडता येतील ते मांडतो. कुणाल कामरा यांनी त्याचं काम काय असेल ते केलं, त्याचे परिणाम पण तो भोगतोय. आणि त्याचा आणि कुणाचा तरी डीएनए काय असं काल कळलं. आता तशी लोक झाडावर चढवत असतील तर त्याला भविष्यात त्याचा त्रास होणारच आहे. परंतु ही शोकांतिका म्हणायची नाही काय? सभागृहामध्ये रेकॉर्ड ब्रेक आम्ही कापूस खरेदी केली, सगळं काही केलंय, तुम्ही सहमत नाही की मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात? खरेदी केली बरोबर आहे. एमएसपी जो आहे, शेतकऱ्याच्या मालाचा जो हमी भाव आहे, सीसीआयची केंद्र बंद असताना प्रायव्हेट व्यापारी कापूसाची खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होतं. त्याच्यानंतर हरभऱ्याचं तसंच झालं. एपीएमसीमध्ये, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खासगी व्यापारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शेतकऱ्याचा शेतमाल विकत घेत आहेत. आता आपलं म्हणणं असं आहे की सरकारने हमीभाव ठरवल्यानंतर आणि सरकारची खरेदी केंद्र हे बंद होता कामा नये. सोयाबीन शेवटच्या, मी समाधानी थोड्या गोष्टीसाठी याच्याकरता नाही साहेब, की 5 क्विंटल 80 किलो एका सातबाऱ्यावर सोयाबीन खरेदीचा सरकारचा निकष आहे. किती? 5 क्विंटल 80 किलो. शेतकऱ्याला एकरी 10 क्विंटल पिकले सोयाबीन. आणि 5 क्विंटल 80 किलो जर शासकीय दरानं विकत घ्यायचं असेल तरच 4,892 रुपये पर क्विंटल भाव मिळतो. उर्वरित 5 क्विंटल सोयाबीनचं शेतकऱ्यांना काय करावं? लाखो टन शेतकरी याच्याकडून आपण खरेदी केलंय सोयाबीन.
खरेदी केलाय कापूस, पण जो पडलेला आहे घरामध्ये सोयाबीन त्याचं तुम्ही काय करणार आहात याचं उत्तर अजूनही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेलं नाही. त्यामुळे सोयाबीन जे उर्वरित शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे त्याचं सरकार काय करणार याचं उत्तर आल्याशिवाय ते समाधान कसं होणार? का नाहीये का? कारण की औरंगजेबाची खबर येते, वाघ्या कुत्र्या येतो, त्याच्यानंतर इतर अनेक मुद्दे या राज्यामध्ये चर्चेला येतात. परंतु जो या राज्याचा मूळ गाभा म्हणून शेतकरी ओळखला जातो त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, त्या शेतकऱ्याचं शोषण होतं, मी या पहिल्या विषयावरती आतमध्ये चर्चाच होत नाही. पहिल्या दिवसापासून आपण मांडतो आहोत. ज्यांना जे चर्चा करायची होती त्यांनी सभागृहामध्ये चर्चा पण केली. मी पण शेतकरी पुत्र या नात्यानं सातत्यानं चर्चा करत असतो. पण सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार नेहमीच असतं. असं नाही आहे की सर्वांचं समाधान करता येईल असं कुठल्याच सरकारला शक्य नसतं. पण थोड्या का प्रमाणात होणार शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे. कोरटकरचा मुद्दा, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा, कालपासून सुरू झालेला वाघ्या कुत्र्याचा मुद्दा, हे मुद्दे महाराष्ट्राच्या समोरचे नाहीत. महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा शेतकऱ्यांची जिवंत प्रेतं जी रोज दिसत आहेत ना ती कशी थांबवता येतील हा आहे. पण तुमचं सरकार फेल ठरलंय का नाही हो, शेतकऱ्यांच्या असं मुद्द्यांवरतून? असा तुम्ही प्रश्न विचारताय, पण तसा प्रश्न विचारणं मला तरी वाटते योग्य नाही. सरकार फेल आहे असं म्हणता येत नाही. कुठल्याही सरकारच्या काळामध्ये अगदी महाविकास आघाडीचे सत्ता सरकार होतं तेही काही 100% सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकलं नसतं. आता सरकार स्थिर स्थावर होते आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करतंय सरकार.